नमस्कार। आताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आता आपल्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा आहे या संदर्भामध्ये प्रशासनाची भूमिका आणि नागरिकांकडून असणाऱ्या अपेक्षा या संदर्भात सविस्तर विवेचन केलेलं आहे। मागील काही दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये असणारा आणि शहरामध्ये असणारा कोरोनाचा प्रादुर्भाव जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये मागील 15 दिवसांमध्ये आपल्याकडे पॉझिटिव्ह केसेस दाखल झालेल्या होत्या आणि अद्यापही हा प्रादुर्भाव काही कमी झालेला नाही। मग या पार्श्वभूमीवरती गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भामध्ये आम्ही झोननिहाय काही बैठका घेतल्या होत्या, ज्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना चर्चेला बोलवलं होतं आणि त्यांना असं आवाहन केलं होतं की यावर्षी आपण शक्यतोवर सार्वजनिक गणेशोत्सव हा आपण न साजरा करता काहीतरी इतर सामाजिक उपक्रमामध्ये आपला हातभार लावावा व घरगुती गणेशोत्सव जे आहेत ते सुद्धा साजरा करताना काही गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, ज्यामध्ये आता विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरीच आहेत। तर आपल्या जुन्या परंपरागत पद्धतीनं काही जणांना जर मातीचे गणपती बनवता आले, काही शाडू मातीचे गणपती बनवता आले, तर POPचे गणपती न वापरता अशा पद्धतीनं घरी स्वतः निर्मित केलेले गणपती आणि त्याला चांगलं कलरिंग करून जर आपण घरीच बसवले तर त्याला आपल्याला विसर्जनासाठी सुद्धा कुठं बाहेर जायची गरज पडणार नाही। मातीचा जर गणपती असेल तर आपल्याला घरी बादलीमध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करता येईल आणि तेच पाणी आपण झाडांना सुद्धा टाकून माती प्लस पाणी म्हणजे पवित्र देवाचे विसर्जन झाल्याच्या नंतरचं जे पाणी आहे ते आपण झाडांना देऊन वृक्ष जतन करण्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला त्याला हातभार लावता येईल। आणि नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ज्याच्यामध्ये आपण विसर्जन करतो आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, POPच्या माध्यमातून आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नदीपात्रामध्ये या विसर्जनामुळं नॅचरल स्ट्रीम जे आहेत पाण्याचे ते प्रदूषित होतच असतात, ते आपल्याला कुठेतरी प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला पावलं उचलावे लागतील। तर या पद्धतीनं आपण नियोजन करावं अशा पद्धतीनं आम्ही बैठका घेऊन आवाहन केलेलं होतं। त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणारे जे मंडळ आहेत त्यांनी त्याच वेळेस आम्हाला त्या बैठकींमध्येच आश्वासन दिलं होतं की ही सर्व परिस्थिती पाहिली आणि प्रशासनाची भूमिका पाहिली तर आम्ही अशा निर्णयापर्यंत येतो की यावर्षी आम्ही हा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे न करता घरगुतीच आम्ही साजरा करू आणि पुढल्या वर्षी पुन्हा आणखीन मोठ्या उत्साहामध्ये आणि फार आनंदानं हा उत्सव आपल्याला साजरा करता येईल। परंतु यावर्षीच्या या पार्श्वभूमीवर जर आपण साजरा नाही केला तर त्यात अतिशय उत्तम राहील। आता दुसरा जो मुद्दा आहे की घरगुती गणपती आपण समजा ज्यांना असा मातीचे बनवता आलेले नाहीत आणि आपण POPचे गणपती आपण जर बाहेरून आणले तर याची विसर्जनाची पद्धत कशी असावी किंवा काही गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या परंपरेला छेद न देता आम्हाला साधेपणाने का होईना पण तो साजरा करावा लागणार आहे अशा पद्धतीने काही लोकांनी भूमिका मांडली होती। त्यांनी कुठेही सार्वजनिक मंडप न उभारता मंदिरांमध्ये जर असे गणपती उभे केले तर साधेपणाने ते सुद्धा साजरा करता येईल, परंतु त्यांच्यासाठी गणेशाच्या मूर्तीची जी मर्यादा आहे त्यांना 4 फुटापेक्षा जास्त मोठा गणपती उभा करता येणार नाही, बसवता येणार नाही उभा करणं म्हणण्यापेक्षा, आणि घरगुती गणेशोत्सवासाठी 2 फुटाच्या मूर्तीची मर्यादा आहे। मग आता अशा पद्धतींच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपण कृत्रिम तलावामध्ये याचं आपल्याला विसर्जन करता येणं शक्य आहे, जेणेकरून आपण नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषणापासून आपण वाचवू शकतो। तर महानगरपालिका दरवर्षी ज्या पद्धतीनं नदीच्या पात्राच्या शेजारी कृत्रिम तलाव उभारते त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा त्या ठिकाणी आमचे कृत्रिम तलाव असतील। त्या व्यतिरिक्त काही कॉलन्यांमध्ये काही कृत्रिम तलाव बनवता आले तर आमचा त्या दृष्टीने प्रयत्न राहणार आहे। सर्व नागरिकांना आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमामधून मी अशी विनंती करेन की आपण गणपती विसर्जनासाठी शक्यतोवर कुठल्याही नदीकाठी किंवा इतर पाण्याच्या स्रोताकडे न जाता महानगरपालिका विविध ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन केंद्र उभारेल। सर्व जे आपले झोनल कार्यालय आहेत त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन केंद्र असतील। त्या व्यतिरिक्तही काही भागामध्ये ज्या ठिकाणी गणेशाच्या मूर्तींची जास्त प्रमाणात स्थापना झाल्याचं आमच्या निदर्शनास येईल त्या ठिकाणी इतर काही आम्ही ठिकाणं आयडेंटिफाय करून नंतर विसर्जनाच्या पूर्वी आम्ही ते ठिकाण डिक्लेअर करू। त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती संकलन करतील आणि अतिशय सद्भावनेनं आणि पूर्ण गणपतीचा असा मान ठेवून व्यवस्थित त्या ठिकाणी विसर्जनालाही आपल्याला घेऊन जाता येईल। आणि काही गणेशोत्सव मंडळांचे जर आपल्याला व्हॉलेंटियर्स मिळाले, स्वयंसेवक मिळाले तर त्यांच्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमामधून आपण कृत्रिम तलावामध्ये त्याचं विसर्जन करू। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसेवकाची आम्हाला गरज भासणार आहे। आपण निश्चितच सर्व गणेश मंडळांनी आम्हाला याला मदत करणं आम्हाला अपेक्षित आहे। त्या व्यतिरिक्त
आपण गणेशोत्सव मंडळांचे जे विविध कार्यक्रम होत असतात, आताच माननीय जिल्हाधिकारी सरांनी आपल्याला आवाहन केलं होतं की आपण CCC मधल्या असलेल्या काही रुग्णांसाठी आपण जे भंडारा नेहमी देत असतो, तर ते यावेळेसच्या पॉझिटिव्ह रुग्णांना आपण काहीतरी भोजनाची व्यवस्था केली तर जास्त उत्तम होईल. परंतु आपण असं काही करणार असाल तर आम्हाला म्हणजे महानगरपालिकेला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण कळवावं, जेणेकरून अनेक जण या अशा उपक्रमासाठी पुढे येत असतात, पण एकाच वेळेला अन्न वाया जायला नको, ते आपल्याला स्ट्रीमलाईन करता येईल. तर अगोदर आपण महानगरपालिकेला किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जर कळवलं तर आम्ही तुम्हाला वेळा आणि दिनांक फिक्स करून देऊ. त्याच्या माध्यमातून आपल्याला हे जेवणाचे कार्यक्रम त्यांच्यासाठी करता येतील. आणखीन काय आपल्याला गरीब विद्यार्थ्यांना काही डोनेट करायचं असेल तर तसं आपण पुढे येऊन आपण हे मदत करायला पाहिजे. तिसरा मुद्दा जो वृक्षारोपणाचा होता, ब्लड डोनेशन कॅम्पचा होता, अशा सर्व सामाजिक उपक्रमामधून आपण यावर्षीचा गणेशोत्सव आपल्याला चांगल्या पद्धतीनं साजरा करता येईल, अशीच आपली सध्याची साधारण परिस्थिती आहे. तर आपल्याला पुन्हा आव्हान राहील की आपल्याला आणखीन काही जर डोनेट करायचं असेल तर आपल्या डॉक्टरांसाठी PP किट असेल, सॅनिटायझर असतील, मास्क असतील, काही इतर वस्तू आपल्याला द्यावायच्या असेल, वैद्यकीय उपकरणं, तर तसेसुद्धा आपलं गरज असेल. महानगरपालिका सर्व नागरिकांची काळजी घेण्यासाठी कटिबद्धच आहे. या गणेशोत्सवांच्या मूर्तींच्या विक्रीच्या पूर्वी त्या बाजारामध्ये सर्व जे विक्रेते आहेत त्यांच्यापासून सर्व नागरिकांचं संरक्षण व्हावं अशा पद्धतीनं आपण काळजी घेण्यासाठी त्यांची एकदा आपण रॅपिड अँटिजन टेस्टिंग मागच्या जिल्हाधिकारी साहेबांनी जे आदेश काढले होते त्या अनुषंगाने आपण टेस्टिंग केलेली आहे. आणि म्हणजे हे सर्व आपल्याला माहीत पण असावं की अशा ॲक्टिव्हिटीमुळं कालच्या दिवसामध्ये 170 पैकी जवळजवळ 9 रुग्ण म्हणजे 9 लोकांना या कोरोनाची बाधा झाल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं होतं. त्यांना आपण आयसोलेशन केलेलं आहे, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला क्वारंटाईन केलेलं आहे आणि नागरिकांना त्यांच्यापासून प्रादुर्भाव होऊ नये अशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे. आज दिवसभरामध्ये सुद्धा रॅपिड अँटिजन टेस्टिंग या मार्केटमध्ये सुरू आहे. जे कोणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील त्यांना आपण आयसोलेट करू, त्यांच्या फॅमिली मेंबरला क्वारंटाईन करू. परंतु आपण जेव्हा मूर्ती खरेदीला जाल, आपण यापूर्वीच्या ज्या सूचना आहेत त्याचं आपण कटाक्षानं पालन केलं पाहिजे. सोशल डिस्टन्स मेंटेन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, ह्या पुन्हा पुन्हा सांगितलेल्या गोष्टी आहेत. आता नव्यानं सांगण्यासारखं त्यामध्ये काही नाही आहे. परंतु आपण या कोरोनाला आपण दूर ठेवलेलंच कधीही चांगलं. ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती बसवणारच असतील तर त्या ठिकाणी जर भाविक दर्शनाला येणार असतील तर त्या मंडळांना त्या ठिकाणी भाविकांची नोंद ठेवणं आवश्यक राहणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल. यदा कदाचित त्या ठिकाणी कोणी जर पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कोण कोण त्या ठिकाणी त्या संपर्कामध्ये आलं होतं हे आपल्याला तातडीनं कळलं पाहिजे आणि त्याचा प्रादुर्भाव पुढं होऊ नये म्हणून त्या लोकांना आपल्याला आयसोलेट करता येईल. तर अशा पद्धतीनं अनेक अडचणी असल्यामुळे शक्यतोवर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा न केलेला बरा, अशा पद्धतीचं मी त्यांना आवाहन करतो.